कोल्हापुरातील सर्किट हाऊस परिसरात ईएसआय हॉस्पिटलमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांची ठेकेदारांकडून पिळवणूक होतीये। इथं काम करणाऱ्या 40 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होणाऱ्या पगारातून ठेकेदार दर महिन्याला काही रक्कम वसूल करतो। त्यातून एक प्रकारे खंडणी घेतली जात असून पैसे दिले नाहीत तर कामावरून काढून टाकण्याची धमकी कर्मचाऱ्यांना दिली जाते। सर्वात गंभीर बाब म्हणजे हॉस्पिटलचे अधीक्षक या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष घालत नाहीत। त्यामुळे कंत्राटी कर्मचारी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतायत। असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी केंद्र शासनानं कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालय स्थापन केलंय। कोल्हापुरातील ताराबाई पार्कमध्ये ईएसआयचं मध्यवर्ती हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील औद्योगिक आणि खाजगी आस्थापनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोफत औषधोपचार मिळतात। त्यामुळे कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या ईएसआय हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये। या रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर, नर्सेस आणि अन्य कर्मचारी कार्यरत आहेत। त्याशिवाय हाऊसकीपिंग, डेटा एंट्री ऑपरेटर आणि नर्सिंग मदतनीस अशी पदं कंत्राटी तत्वावर भरलेली आहेत। या हॉस्पिटलमध्ये सुमारे 40 कंत्राटी कर्मचारी काम करत असून वर्ष 2 वर्षातून ठेकेदार बदलतात पण कर्मचारी तेच राहतात। प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पदानुसार त्यांच्या खात्यावर पगार जमा होतो, तर ठेकेदाराला सर्व्हिस चार्ज आणि जीएसटी वेगळा मिळतो। पण तरीही ठेकेदार कंत्राटी कर्मचाऱ्याकडून दरमहा काही पैसे उकळतो। प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळालेल्या पैशातून किमान 2,000 ते कमाल 5,000 रुपयांपर्यंत हप्ता द्यावा लागतो। हप्ता वसुलीचे अधिकार केस पेपर नोंद करणाऱ्या व्यक्तीला दिलेले आहेत। आता ईएसआय हॉस्पिटलमधील ठेकेदार बदललाय, त्यामुळे नवीन ठेकेदारानं हप्ता वाढवून मागितलाय। 40,000 पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याला पूर्वी 5 ते 6,000 रुपये हप्ता ठेकेदाराला द्यावा लागत होता। आता नवीन ठेकेदारानं प्रत्येक कर्मचाऱ्याकडे दरमहा 20,000 रुपयांचा हप्ता द्यावा लागेल असं सांगितलंय। तसंच हप्ता द्यायला जमत नसेल तर कामावर येऊ नका असं कर्मचाऱ्यांना सांगितलं जातंय। काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ईएसआय हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षकाकडे तक्रार केली असता त्यांनी आमचा आणि तुमच्या पगाराचा संबंध येत नाही असं सांगून थेट ठेकेदाराचीच बाजू उचलून धरली आहे। त्यामुळे कंत्राटी कर्मचारी हवालदिल झालेत। आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच ईएसआय हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची अशा पद्धतीनं पिळवणूक होतीये। त्यांना कोण आणि कसा न्याय मिळवून देणार असा प्रश्न उपस्थित होतोय। बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकरसह विजय कुंभार।